नमस्कार मित्रांनो, एक कार आपल्यासाठी फक्त एक असेट नसून तर एक कन्व्हिनियन्स आणि युटिलिटी प्रदान करणारी वस्तू आहे. आपण आपल्या कारशी किती इमोशनली अटॅच असतो हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. अरे बऱ्यापैकी लोक कार घेतल्या सर्वात प्रथम काय करतात? त्या कारची पूजा. बरोबर ना मित्रांनो? आधीच्या काळात कार लक्झरी मध्ये यायची, परंतु कोविड-19 नंतर आपण बघितलं किती सडन डिस्ट्रप्शन झालंय मोबिलिटीमध्ये. तेवढंच नाही तर सोशल डिस्टन्सिंगमुळे आज प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या व्हेकलमध्येच ट्रॅव्हल करायचंय आणि विविध प्रकारचे मॉडेल्स आज विविध प्राइस रेंजेस मध्ये अवेलेबल असल्यामुळे प्रत्येकासाठी एक ना एक कार अवेलेबल आहे त्याच्या स्वतःच्या चॉईस आणि बजेट अनुसार. मित्रांनो, भारतचा 8% पॉप्युलेशन आज कारचा वापर करतोय आणि हा जो नंबर आहे हा कंटिन्युअसली इन्क्रीज होत राहतोय. आपल्यासाठी कार परचेस करणे हे अतिशय ऑस्पिशियस इव्हेंट असेल. तेवढंच नाही तर हे जे अपकमिंग फेस्टिव्ह सीझन येणार आहे त्याच्यात हे कार आणि ऑटोमोबाईल सेल त्यांच्या पीकवर असणार आहे. पण हे जे कार परचेस करण्याचा डिसिजन आहे हे फक्त इमोशनल डिसिजन नाही तर इक्वली इम्पॉर्टंट फायनान्शियल डिसिजन सुद्धा आहे. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही गोष्टींसंदर्भात माहिती देणार आहोत जे तुमच्या लक्षात असायला पाहिजे बिफोर बाईंग अ कार. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. शुड यू बाय अ कार ऑर नॉट? सर्वात आधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्हाला खरंच कारची गरज आहे का? कारण कार ही एक डेप्रिसिएटिंग असेट आहे ज्याची रिसेल व्हॅल्यू सतत कमी होत राहते ऍज कम्पेअर्ड टू इट्स कॉस्ट. आणि म्हणून वॉन्ट वर्सेस नीड अनालिसिस करणे हे अतिशय गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला ऑलरेडी स्टॅटिस्टिक्स दाखवलेले आहे. भारतात कार ओन करणे हे खूप रेअर आणि बिग डील आहे आणि स्पेशली जर का तुम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत असाल तर आपल्यासाठी तर हे फायनान्शियली खूप मोठा डिसिजन आहे. हे बघा, कारचे प्राइसेस खूप हाय असतात आणि तुम्हाला अतिशय जास्त पैसे ईएमआय मध्ये, लोन रिपेमेंट मध्ये तुम्हाला पे करावे लागतील. आणि जर का ते सेम पैसे जर का तुम्ही अजून कुठेतरी निवेश केलात तर तुमचे मोठमोठे फायनान्शियल गोल्स तुम्ही अचीव्ह करू शकणार. हो, जर का तुम्हाला नेसेसिटी असेल, तुम्हाला कम्युटिंग साठी गरज असेल किंवा तुम्हाला टू व्हीलर पासून फोर व्हीलर मध्ये अपग्रेड करायचा आहे कारण तुमची फॅमिली साईज वाढत चालली आहे, तर मग तुमचा डिसिजन जस्टिफाईड आहे. परंतु तुम्ही हा विचार करून डिसिजन घ्या. आणि अजून एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुमची ट्रॅव्हलिंग फ्रिक्वेन्सी तेवढी नसेल तर कार, फर्स्ट हँड कार किंवा सेकंड हँड कार विकत घेण्याच्या ऐवजी तुम्ही ओला किंवा उबर सारख्या सर्व्हिसचा वापर करून, या एग्रीगेटर्सचा वापर करून तुम्ही कार रेंटवर सुद्धा घेऊ शकता. कारण कार विकत घेणे आणि त्यानंतर जर का तुमचं युटिलायझेशन प्रॉपरली होत नसेल तरी त्या कारचा मेंटेनन्स कॉस्ट तेवढंच असणार आहे. आणि जर का तुम्ही सतत रिलोकेट होत राहत असाल, म्हणजे तुमचं जॉब असं असेल की ज्याच्यात वारंवार रिलोकेशन होत राहतं, तर तुम्हाला ओला आणि उबरच तुम्हाला परवडेल. परंतु जर का तुम्हाला स्वतःहून ड्राईव्ह करणं आवडतं आणि तुम्हाला कधीतरी एक शॉर्ट ट्रिप्स करायचं पण तुम्हाला शौक असेल तर अशा ठिकाणी सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे. असे बरेच ॲग्रिगेटर्स किंवा प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स सुद्धा रेंटवर देतात. फॉर एक्झाम्पल झूम कार तुम्ही ऐकला असाल, तर त्याचा वापर करून तुम्ही कुठल्याही प्रकारचा अपफ्रंट कॉस्ट न पे करता किंवा कार परचेस न करता तुम्ही त्या कारचा वापर करू शकता आणि तुम्ही ड्रायव्हिंग पण करू शकता. तेवढंच नाही तर तुमच्या नीड अनुसार किंवा फॅमिली अनुसार किंवा डिस्टन्स अनुसार सुद्धा तुम्ही आपले कार चूज करू शकता. कम्फर्टेबल कार तुम्ही बघा आणि त्यानंतर त्या कारचा रेंट भरा आणि त्या कारला तुम्ही घेऊन जावा. परंतु एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्हाला डेली बेसिसवर लॉंग डिस्टन्सेस ट्रॅव्हल करायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला स्वतःची कारच परवडणार. कारण हे डिफरन्शियल प्राइसिंग मॉडेलमुळे लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल ओला उबर मध्ये तुम्हाला अजिबात परवडणार नाही. तर या प्रत्येक गोष्टींना आपल्या डोक्यात ठेवून त्यानंतर विचार करून त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या, तुम्हाला कारची खरंच गरज आहे की नाही. यानंतर आपण बघूया व्हॉट इज द कॉस्ट असोसिएटेड विथ बाईंग अ कार. हे बघा, आता आपण बघितलेलं आहे की आपल्याला कारची गरज आहे की नाही. आपण हा विचार केला आणि जर का तुमचं उत्तर हो असेल आणि तुम्ही आपल्या मनात ठरवलंय की हो मला कार घ्यायची, स्वतःची माझ्याकडे कार असायला पाहिजे, तर अशा वेळेस तुम्हाला माहिती असायला पाहिजे व्हॉट आर ऑल द कॉस्ट असोसिएटेड विथ बाईंग अ कार. जेव्हा तुम्हाला एक नवीन कार घ्यायची असते तेव्हा फक्त कारच्या प्राइसच्या वरती सुद्धा आपण बरेच पेमेंट करतो. फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन चार्जेस पे करतो ना आपण, इन्शुरन्स, टॅक्सेस आणि बरेच काही एक्सपेन्सेस आपण पे करतो. आणि हे सगळे एक्सपेन्सेस जेव्हा तुम्ही कारच्या प्राइस मध्ये ऍड करता तर फायनली तुम्हाला ऑन रोड प्राइस माहिती पडतं. आणि हे जे ऑन रोड प्राइस असतं ना हे एक्स शोरूम पेक्षा खूप जास्त असतं. परंतु आता तुम्ही माझ्याशी आर्ग्यू करणार की हे जे सगळे कॉस्ट आहे हे फक्त नवीन कार परचेस करताना लागतं. परंतु असं नाहीये, अजून काही कॉस्ट असतात जे तुम्हाला बिअर करावे लागतात जर का तुम्ही सेकंड हँड कार घेत असाल तेव्हा सुद्धा. सगळ्यात मोठी कॉस्ट काय आहे माहितीये? इंटरेस्ट कॉस्ट. हे बघा, एक एक्झाम्पल घ्या. सपोज तुम्ही आज प्लॅन केलाय की तुम्हाला एक कार घ्यायची आहे 5 लाखाची
तर तुमच्याकडे इनफ कॅपिटल आहे का की कम्फर्टेबली तुम्ही आपल्या सेव्हिंग मधून 5 लाख उचलून सेलरला देऊ शकता का अपफ्रंट? जर हो तर तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला हे इंटरेस्ट कॉस्ट लागणार नाही. परंतु जास्त करून लोक काय करतात, ते जे कार घेतात ते फायनान्स करून घेतात. जनरली लोक कार व्हॅल्यूचा 20% डाऊन पेमेंट करतात आणि त्यानंतर उरलेली जी रक्कम असते ते लोन वरती घेतात. फॉर एक्झाम्पल आपल्या एक्झाम्पल मध्ये आपण कार घेतली 5 लाखाची, त्याचं 20% किती होतं? 1 लाख. तर समजा तुम्ही 1 लाख आपल्या सेव्हिंग मधनं उचलून अपफ्रंट डाऊन पेमेंट तुम्ही करून टाकलं. त्यानंतर काय केलं, तुम्ही लोन उचलला 4 लाखाचा. ओके, आता तुम्हाला या 4 लाखाला अलॉंग विथ इंटरेस्ट ईएमआय मध्ये पे करावा लागणार आहे. जर का तुम्हाला कार लोन ईएमआय कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही ग्रोचा कार लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. आम्ही त्याची लिंक इथं टाकलेली आहे. आपल्या एक्झाम्पलच्या अनुसार जर का आपण इंटरेस्ट रेट घेतला 8% आणि रिपेमेंट पिरियड घेतला 5 इयर्स, लोन ऍप्लिकेबल किती आपल्याला 4 लाख. तर आपला जो ईएमआय आहे तो आहे अराउंड 8,111 रुपीज. याचा अर्थ असा आहे की 5 वर्षानंतर आपण माहिती किती इंटरेस्ट पे केलाय? टोटल 87,000चा फक्त इंटरेस्ट कॉस्ट. इमॅजिन. चला यानंतर आपण बघूया फ्यूल कॉस्ट. आपण काही अझम्पशन्स घेणार आहोत तिथं. समजा तुमचा डेलीचा ट्रॅव्हल 50 किलोमीटरचा आहे. याचा अर्थ असा आहे की महिन्याभरात तुम्ही 1500 किलोमीटर फिरणार आहोत. समजा एखाद तुमच्या कारचा ऍव्हरेज 15 किलोमीटर्स पर लिटर असला तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 100 लिटर पेट्रोल लागणार आहे प्रत्येक महिन्यात. आणि जर का तुम्ही आजचा ऍव्हरेज पेट्रोल रेट घेतला तर तो आहे 100 रुपये. याचा अर्थ कसा आहे की मंथली तुम्ही कारचा तुमचा जो फ्यूलचा कॉस्ट आहे ते होईल 10,000 रुपये पर मंथ. म्हणजे इयरली तुम्ही 1,20,000 रुपीज टाकणार आहात फ्यूल एक्सपेन्स मध्ये. यानंतर असतं मेंटेनन्स कॉस्ट. तुम्हाला मेंटेनन्स मध्ये पण पैसे टाकावे लागणार आहे. काय काय कारच्या केसमध्ये प्रत्येक महिन्यात, तर कधीतरी 2 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स मध्ये काही ना काही पैसे टाकावे लागणार आहे. ऑन ऍव्हरेज जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलात मंथली मेंटेनन्स कॉस्ट तर तुम्हाला 2,000 रुपये पर मंथ असा तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट नक्कीच भरावा लागणार आहे. याचा अर्थ असा आहे की वर्षभरात 24,000 रुपीज तुम्ही कारच्या मेंटेनन्स मध्ये टाकणार. आता याचा अर्थ काय झाला, 8,000 अराउंड तुम्ही ईएमआय टाकला, 10,000चा फ्यूल एक्सपेन्स, 2,000चा मेंटेनन्स, म्हणजे तुमचा मंथली कार रनिंग कॉस्ट किती आला तर अराउंड 20,000 रुपीज. तेवढंच नाही तर वर्षभरात तुम्हाला 4 ते 5,000 रुपये मोटर इन्शुरन्स मध्ये पण टाकावा लागणार. ओके, यानंतर बघूया कुठल्या प्रकारची कार आपण परचेस करावी. आतापर्यंत आपण कॉस्ट संदर्भात सगळी आम्ही तुम्हाला माहिती दिलेली. आता काही मेजर डिसिजन्स घेऊया. फॉर एक्झाम्पल पेट्रोल किंवा डिझेल, नवीन कार किंवा सेकंड हँड कार. बरोबर. सर्वप्रथम बघूया पेट्रोल वर्सेस डिझेल. ओके, चला. जनरली जे पेट्रोल कार्स असतात ते डिझेल कार्सच्या कंपॅरिझन मध्ये चीपर असतात. त्यांचा मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा कमी असतो. पेट्रोल कार्स जास्त इको फ्रेंडली असतात, परंतु या पेट्रोल कार्सचा जो फ्यूल कॉस्ट आहे तो डिझेल कारच्या कंपॅरिझन मध्ये जास्त असतो. आणि जर का तुम्हाला खूप जास्त ट्रॅव्हलिंग इन्व्हॉल्व असेल तुमच्या याच्यात तर अशा ठिकाणी तुम्हाला डिझेल कार्स तुम्ही घ्यायला पाहिजे. ते खूप कॉस्ट इफेक्टिव्ह असतात. तेवढंच नाही तर डिझेल इंजिनची जी लाईफ आहे ती जनरली जास्त असते. तर म्हणून तुमच्या युजेजवर डिपेंडेंट असणार आहे. जर का तुमची कार खूप जास्त रन करणार आहे तर तुम्ही डिझेल कार घ्या. आणि कारण कसं आहे ते कॉस्ट इफेक्टिव्ह होणार लॉंग टर्म मध्ये तुमच्यासाठी. परंतु तुमचं जर का रन तेवढं जास्त नसेल, मॉडरेट असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही पेट्रोल कार पण सिलेक्ट करू शकता. यानंतर बोलूयात न्यू कार वर्सेस सेकंड हँड कार संदर्भात. तर आता नवीन कार घ्यायची की सेकंड हँड, हे बघा हे ना अतिशय सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. ओके, पण आम्ही तुम्हाला काही प्लस आणि मायनस दोन्ही याच्यात आम्ही सांगणार आहोत. हे बघा काय होतं जेव्हा तुम्ही नवीन कार घेता किंवा काय घडतं जेव्हा आपण सेकंड हँड कार घेतो. तर सर्वात आधी हा जो डिसिजन आहे हे आपल्या बजेटवर डिपेंडेंट असतं. नवीन कार परचेस करण्याचे खूप ऍडव्हान्टेजेस पण असतात. रिलायबिलिटी, नवीन कारमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी असते, क्वालिटी कंपोनेंट्स खूप जास्त असतात आणि नवीन कारचा तुम्हाला अजिबात खूप जास्त काय असा मेंटेनन्स कॉस्ट तुम्हाला येणार नाही. तेवढंच नाही तर बरेच ऑटो कंपनीज जे असतात ते तुम्हाला फ्री सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात नवीन कार सोबत. ओके, आणि नवीन कार जर का तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला लोन सुद्धा लोअर रेटनी भेटून जातं ऍज कम्पेअर्ड टू सेकंड हँड कार. परंतु डेप्रिसिएशन मुळे तुम्हाला सेकंड हँड कार जी आहे ते खूप अफोर्डेबल रेट मध्ये भेटून जाते. परंतु कुठलीही सेकंड हँड कार विकत घेण्या अगोदर लक्षात ठेवा तुम्हाला त्या पर्टिक्युलर कारची वॉरंटी बघावा लागणार आहे. युजली सेकंड हँड कार्स मध्ये रिलायबिलिटी इश्यूज असतात आणि यामुळे तुमचा जो मेंटेनन्स कॉस्ट आहे तो इन्क्रीज होऊन जातो. आणि म्हणून तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे की सेकंड हँड हे टोटली तुमच्या बजेट, तुमचे पर्सनल प्रिफरन्सेस, चॉईस आणि तुमच्या युजेजवर डिपेंडंट असणार. परंतु जर का तुम्ही निर्णय करत असाल की मी सेकंड हँड कार घेणार आहे तर आपला डिसिजन, फायनल डिसिजन घेण्या अगोदर
त्या पर्टिक्युलर कारची टेस्टिंग करा आणि जर का टेस्टिंग मध्ये ती कार पास झाली त्यानंतर तुम्ही परचेस करा. ओके, यानंतर बघूया थंब रूल फॉर बाईंग अ कार. हे बघा, जर का तुम्ही ठरवलंय की मला कार घ्यायचीच आहे तर एक फायनान्शियल थंब रूल नेहमी लक्षात ठेवा. इट इज कॉल्ड 24-10 रूल. या रूलच्या अनुसार तुम्हाला 20% डाऊन पेमेंट करावं लागणार आहे. लोन रिपेमेंट पिरियड 4 वर्षाचाच असायला पाहिजे. अँड फायनली तुमचा जो ईएमआय अमाऊंट आणि अदर कॉस्ट आहेत, फॉर एक्झाम्पल फ्यूल, मेंटेनन्स एक्सेट्रा, ते तुमच्या मंथली इन्कमचा 10%च्या वरती जायला नको. जर का तुम्हाला खरंच गरज असेल तुमच्या स्वतःची कारची आणि जर का तुम्ही हे सगळे क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर त्यानंतर तुम्ही ती कार परचेस करा आणि तुम्हाला अजिबात फायनान्शियल स्ट्रेन येणार नाही तुमच्या आयुष्यात. चला, तुमच्यासाठी एक बोनस टिप, सबस्क्रिप्शन बेस्ड कार रेंटिंग. तुमच्यासाठी एक प्रो टिप आणलाय आम्ही. जर का तुम्हाला एक कार ओन करायची असेल परंतु तुम्हाला ते मेंटेनन्स, इन्शुरन्स हे सगळं तुम्हाला बघायचं नसेल तर आजकाल जे ऑटोमोबाईल कंपनीज आहेत ते तुम्हाला डायरेक्ट सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल वरती सुद्धा कार देत आहेत. आणि या मॉडेलचा ऍडव्हान्टेज काय आहे, ओनरसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मेंटेनन्स चार्जेस किंवा डाऊन पेमेंट किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस पे करायची गरज नाही. तुम्ही कार ओन करा कुठल्याही पर्टिक्युलर पिरियडसाठी आणि फक्त मंथली रेंटल देत राहा. आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा कुठले असे कंपनीज आहेत ज्या सबस्क्रिप्शन बेस्ड रेंटल स्कीम्स देत आहेत आपल्या कस्टमर्सला. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आमचा उद्देश असा आहे की जर का तुम्ही पुढे जाऊन कार घ्यायचा विचार केलात किंवा जर का तुम्ही आताही कार घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला कार परचेसिंग डिसिजन संदर्भात सगळी माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही एक इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकणार. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि आवडला असेल. जर का तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सायनिंग ऑफ. सी आदर्श जोशी. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.